राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. देशाचे पंतप्रधान, जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि त्याच्यात सर्वात जास्त पक्ष सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब. खरं तर हे आमचं जे सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे. सुद्धा समजा बाकी आंध्रमधले किंवा इतर राज्यातले सुद्धा काही पक्ष आमच्या बरोबर आहेत आणि असे सर्व लोकप्रिय देशात नव्हे तर जगात सुद्धा लोकप्रिय झालेले असे मोदी साहेब येत आहेत. तर ते काय बोलणार याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे. परंतु एक साधारण त्यांच्या पद्धती पाहून ते बोलणार की आम्ही आल्यानंतर काय काय डॅशिंग निर्णय घेतलेत आणि कशा प्रकारे आपल्या भारताचा मान सन्मान वाढवलाय, आर्थिक स्थिती कशी सुधारली आणि लोकांच्या किती धावून मतीला आलोय ह्या बाबतीत सांगतील. आणि त्याचबरोबर आमचं महायुतीला मतदानाच्या दृष्टीने सुद्धा जनतेला आवाहन करते. प्रशांतदादांचं ग्रामीण भाग, शहरी भाग घरोघरी जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेण्याचं काम अतिशय कार्यकर्त्यांसमोर जोरदार चालू आहे. काय सांगाल, कशा प्रकारचं? काय प्रशांत ठाकूरांनी पूर्वनियोजितप्रमाणे निवडणुकीचा आराखडा आखलेला आहे. बाकी लोक झोपेतून जागे व्हायच्या अगोदर गेले 4-6 महिने प्रशांत ठाकूरांनी ह्या कुठले बूथ आहेत, कुठल्या सेक्टर आहेत, कुठल्या सेक्टरमध्ये किती बिल्डिंग आहेत, तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपापली माणसं, आपले कार्यकर्ते जे आहेत ते फिरलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. साहजिकच त्याचा फायदा आज होतोय आणि त्याच्यामुळे प्रशांत ठाकूरांनी सुद्धा गेले 27 तारखेला अर्ज भरल्यापासून त्या दिवसापासून किंवा त्याच्या अगोदरपासून त्यांनी प्रचार धुमधडाका लागला. आणि प्रशांत ठाकूर जे काय 100-200 कार्यकर्ते तिथे गेले तर आणखी 500,000 कार्यकर्ते तिथे ताबडतोब ते गावातले लोक जमा होतात, प्रशांत ठाकूरांचं स्वागत करतात आणि प्रशांत ठाकूरांना भरपूर असे आशीर्वाद देतात. सामाजिक क्षेत्राचे, शैक्षणिक क्षेत्राचे, राजकीय क्षेत्रात आपण रचलेला पाया आणि प्रशासकीय कार्यपद्धतीतून प्रशांतदादा यांचं कर्तृत्व आज चौकाराच्या दिशेने जात आहे. काय सांगाल? हे बघा, एक गोष्ट अशी आहे की निवडणूक हे असं आहे की लोकांच्या मनात तुम्ही बसलं तर जिंकता येतं. उदाहरणार्थ 1998 साली मी जेव्हा लोकसभेला उभा राहिलो तर कसलेही राजकीय पार्श्वभूमी माझ्या मागे नव्हती आणि 6 विधानसभा मतदारसंघाचा एक मतदारसंघ श्रीवर्धन मथला मुरुडपर्यंत, अलिबागपर्यंत, कर्जत, खालापूरपर्यंत, पेण, सुधागड हे सर्व तालुके जे आहेत ते आमच्या पद्धतीने आम्ही प्रचार फिरलो. लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि मी जिंकलो झालं. 99ला पुन्हा आणखी मी निवडणूक जिंकलो. 2 वेळा खासदारकी जिंकल्यानंतर मोह न ठेवता मी त्याच्यातून बाहेर पडलो निवडणुकीच्या राजकारणातून. पण त्याचबरोबरीनं शाळा, कॉलेजेस सर्व A ग्रेडचे कॉलेजेस, ॲटोनॉमस कॉलेजेस अगदी देशात नंबर मिळतात अशा प्रकारच्या स्कूल आम्ही काढलेले आहेत. आणि इथं जे भरपूर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढते तर त्यांना जे नव्यानं आधुनिक असं शिक्षण जे पाहिजेलं आहे ते शिक्षण द्यायचं आम्ही काम करतोय आणि त्याचा फायदा आम्हाला नक्कीच होतोय. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स काढलेला आहे, विविध स्पर्धा भरल्या जात आहेत, मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाते. या सगळ्या कामाचा परिपाक असा आहे, प्रशांत ठाकूर 360 दिवस 12 महिने हे लोकांच्या संपर्कात असतात, कामात असतात आणि त्याचा साहजिकच प्रशांत ठाकूरांना चांगला फायदा मिळतो. एक गोष्ट अशी की जगात सर्वात प्रिय असलेले लोक ज्यांची स्तुती करतात, ज्यांनी चांगली प्रगती केली अशा प्रकारच्या आपले नेते, देशाचे नेते, फक्त भाजपा महायुतीचेच नव्हे तर अख्ख्या देशाचे नेते जे आहेत ते इथं येतात खारघरला आणि आपल्या इथले परिसरातील 60 जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार, महायुतीचा प्रचार करणार आहेत. अशा वेळेला त्यांचे विचार ऐकायला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं असं मी सर्वांना विनंती करतो.